ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले। नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 12:15 आणि 12:15 वाजलेत आणि आपण हा व्हिडिओ शूट करतोय कारण ही तसंच आहे। आज आमच्या कोलमांडले गावामध्ये मी आत्ता आलोय अजित पडाळ यांच्या घरामध्ये म्हणण्यापेक्षा त्यांच्या परसबागेमध्ये आलोय। येण्याचं कारण तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल। यांच्या घरी ब्रह्मकमळ म्हणजे ब्रह्मकमळाचं फुललंय, तर ते बघण्यासाठी आणि त्याचा व्हिडिओ शूट करण्यासाठी इथे आलो आणि दर्शन घेण्यासाठी देखील आलोय। जर या व्हिडिओ बघत असाल आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनवरले बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर मित्रांनो, ब्रह्मकमळाचं जर आपण बघायला गेलो तर ऐतिहासिक, धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। बघायला गेलात तर हे जे ब्रह्मकमळाचं फूल आहे त्याचं झाड हे हिमाचल प्रदेशासारख्या बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतं, पण आज हे ब्रह्मकमळ अजित पडाळ यांच्या घरी त्याचं फुललंय, तर ते आपण दाखवणार आहोत। तर याच्या मागे ऐतिहासिक दृष्ट्या बघायला गेलं तर पार्वती मातेच्या मागणीनुसार ह्या फुलाची निर्मिती केली होती। म्हणजे ज्या वेळेला भगवान महादेवानी गणपती बाप्पाचं ज्या वेळेला शिर धडापासून वेगळं केलं गेलं, त्यावेळेला ते शिर परत बसवायच्या वेळेला ह्या फुलाचा वापर केला गेला होता, असं शिव पुराणामध्ये म्हटलं गेलंय। तर बघूया आपण हे फूल कसं आहे, कसं फुललंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिक दृष्ट्या जर ह्या फुलाकडे बघायला गेलं तर हे फूल भगवान विष्णूंच्या नाभीपासून तयार झालं असं म्हटलं जातं। पूर्ण माहिती आपल्याला जेवढी माहिती आहे, जी गुगलवरती आपल्याला अवेलेबल आहे, ती माहिती आपण सांगतोय। तुम्हाला याच्यामध्ये जर आणखी काही गोष्टी माहिती असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा। आणि आयुर्वेदिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर याच्यापासून खूप औषध बनले जातात। तर दुसरी गोष्ट म्हणजे हे फूल या फुलावरती भगवान ब्रह्माचं वास असतो, म्हणजे भगवान ब्रह्मा याच्यावरती असतात असं म्हटलं जातं। आणि हे फूल ज्या वेळेला पूर्ण फुलतं तर त्यावेळेला त्याच्यामध्ये भगवान शंकराचे पिंडीचं दर्शन होतं, त्याच्यामध्ये त्रिशूल देखील दिसतो। आपण बघणार आहोत सगळ्या गोष्टी, पण हे फूल वर्षातून फक्त एकदाच होतं। या फुलाचा सुगंध घेण्यासाठी आणि फुलाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते। आणि असं म्हटलं जातं की हे फूल कोणाला विकता येत नाही आणि कोणाला खरेदी देखील करता येत नाही। हे फूल जर आपण दुसऱ्याला दिलं तर ते चांगलं असतं, आणि ज्याच्या घरामध्ये हे फूल फुलतं तर ते फूल ते आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती लावू शकतात, जेणेकरून वाईट शक्ती प्रवृत्ती आपल्या घरामध्ये येणार नाही असं म्हटलं जातं। तर आपण आता बघणार आहोत, तर चला जाऊया आता तिथे। काही महिला जसं फुललंय तर पूजा देखील करतायत, आपण बघूया। तिथे अंधार आहे, पाहिजे तेवढी आपल्याला क्लिअरिटी मिळणार नाही, पण जेवढं असेल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही देखील दर्शन घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून, कारण ही अशी गोष्ट आहे की सगळीकडे नसते। ही हिमाचल प्रदेशामध्ये ही फुलं होत असतात, परंतु आता खूप आपल्या गावी देखील हे झालंय, म्हणजे फुललंय। तर जाऊया आपण। तर मित्रांनो, या फुलाची जी आहे ना, हे बघा, आता पूजा करण्यासाठी आपल्या इथल्याच गावातील म्हणजेच आपल्या गावठणातील महिला आहेत, आपण बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि हे बघा, इथे फुललंय। याची पूजा हळद, कुंकू आणि अक्षता वाहून आरती केली जाते। आपण थोडं जवळ जाऊन देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे बघा, आता इथे ही मावशी आरती करते। हे बघा, भगवान शंकराची जी पिंडी आहे त्याचा तुम्हाला आकार दिसेल। पांढरा शुभ्र असा फूल आहे आणि खूप सुगंधी फूल आहे। आणि हे ज्याच्या घरी होतं त्याचं खूप भाग्य म्हणतात, भाग्य असावं लागतं। हे सहजासहजी कोणाच्याही घरी फुलत नाही।
हे बघा, ही बघा इथे दुसरी देखील कळी आले. आता ही कधी फुलेल? उद्या परवा 2 दिवस. अच्छा, उद्या परवा 2 दिवसामध्ये फुलेल. विशेष म्हणजे हे जे फुल आहे ना, हे फुल तुम्हाला कुठेही म्हणजे असं फांदीला वगैरे दिसणार नाही. हे पानालाच त्याची असं एक छोटंसं देठ होतो आणि ते फुल हे बघा, आपण बघाल इकडे, हे बघा पानालाच त्याची निर्मिती होते आणि हा फुल तयार होतो. आता सगळे लोक पूजा करतायत, कारण खूप मोठी गोष्ट आहे ही असे फुल होणं. हे जुलै आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्येच हे फुल येतो. वर्षभर वाट बघावी लागते. खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण गणपती बाप्पा गेलेत, विराजमान म्हणजे विसर्जन झालं आणि त्याच्यानंतर जरी आता 12 दिवसाचे बाप्पा आहेत तरी पण 5 दिवसाचे बाप्पा गेलेत आणि त्याच्यानंतर हे फुल उगवलंय, फुललंय. हे बघा, सगळ्या खूप गर्दी झाले फुल बघण्यासाठी आणि फुलाचं दर्शन घेण्यासाठी. कारण हे आपण बघितलात भगवान ब्रह्माची जर एखादा जर फोटो बघितलात किंवा फोटो पाहिलात तर त्याच्यामध्ये भगवान ब्रह्मांच्या हातामध्ये देखील तुम्हाला हे फुल बघायला मिळेल. भगवान ब्रह्मांचा या फुलामध्ये वास असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये या फुलाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. हे बघा, छोट्या मुली देखील आहे. पाचू दिदी आहे, हे बघा तिकडे स्वराज देखील आलाय, स्वरूप आहे, इथे अण्णा आहेत, या वहिनी आल्या तिकडे, हे बघा जी आले, पडली हे बघा, सगळी आपले गावठणातली सगळी लोक आले तिकडे. अजून फुलणार आहे, आणखी थोडंसं फुलेल. जसं जसं टाइम जाईल तसं 12 वाजून गेले की पूर्ण तो फुलेल. आपण बघाल आता पूर्ण आरती वगैरे केले सगळे. हे बघा, अशा पद्धतीचं झाड असतं. हे फांदीवरती तुम्हाला बघायला नाही मिळणार, हे पानावरतीच पकडून ते देठ असतो. हे बघा, हे बघा. तर मित्रांनो, आपण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. अंधार आहे तरी देखील हे बघा, आतमध्ये तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीचा आकार दिसेल आणि समोरच त्रिशूळ देखील बघायला मिळेल. हे बघा, इथे साखरेचा नैवेद्य देखील दाखवला गेलाय. हे बघा, अजून 5 मिनिटं बाकी आहेत. आपण थोडासा वेट करू, बघूया अजून किती फुलतोय तो फुल. कारण असं म्हटलं जातं 12 पर्यंत सगळं पूर्ण ओपन होईल, तो फुलेल पूर्ण. आता काय करणार त्याला फुलाला? काय नाही, तो झाडावरतीच ठेवणार. अच्छा, ओके. बघा, ही जी मुलं दिसत आहेत ना, यांच्या लाईफ मध्ये मला वाटतं तुम्ही मुलं पहिल्यांदाच बघताय की अगोदर बघितलं? अच्छा, ह्यांच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा होतंय असं, म्हणून ही खूप गर्दी दिसते तुम्हाला लहान मुलांची. आणि हे फुल दुर्मिळ आहे, म्हणजे आपल्याकडे तर आपल्या इकडे बघायला मिळत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये याचं झाड असतं आणि ही फुलं तिकडेच बर्फाळ प्रदेशामध्ये होत असतात. परंतु आता सध्या तरी आपल्याकडे खूप ठिकाणी ह्याची फुलं झाडं वगैरे लागवड केल्यामुळे ही आता बघायला मिळतात आपल्याला. आपण देखील नशिबवान आहोत, कारण ह्या गोष्टी आपल्याला बघायला इथे मिळतात, ज्या गोष्टी तिकडे त्यालाच बघायला भेटतात. आणि विशेष म्हणजे जे भाग्यवान आहेत, यांना देखील म्हणाले त्यानुसार जे भाग्यवान आहेत, ज्यांचं नशीब चांगलं आहे त्यांनाच या गोष्टी बघायला मिळतात. ते आम्ही बघितलं होतं. सालदूरकर म्हणजेच आपले बाळकृष्ण सालदूरकर अण्णा, त्यांच्या घरी ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला साधारण 6-7 वर्ष अगोदर त्यावेळेला आपण गेलो होतो. इथे 10-1 वर्ष झाले असतील त्यावेळे, 10 वर्ष झाले असतील त्यावेळेला गेलो होतो, बघितलं होतं. पण आता त्यानंतर अजूनपर्यंत बघायला मिळालं नव्हतं. आता बघतोय आपण.
तर चला मित्रांनो, आपल्याला हा फुल बघायला मिळाला हे आपलं नशीब समजायचं. आणि आपण आता हा व्हिडिओ इथे थांबवतोय कारण फुल पूर्ण फुललाय आणि ते पूर्ण आपण दाखवलंय. अंधार असताना देखील चांगल्या पद्धतीने दाखवलं असं मला तरी वाटतंय. तुम्ही या फुलाबद्दल आणखी काय तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि जर काही चुकलं असेल तर नक्की मला समजावून सांगा की आणखी काय त्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर. जेवढी माहिती मला होती आणि थोडीफार माहिती मी गुगलवरून सर्च केली, युट्यूबवर सर्च केली, ती माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. तर चला मित्रांनो, भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.